आमदार सुनील शेळके यांनी सरकारची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आणि या संदर्भात संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय। देवेंद्रजी लूटमार थांबवा असं ट्विट त्यांनी केलंय। दरम्यान संजय राऊत हे बिनबुडाचे आरोप करतात आणि त्यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असं सुनील शेळके यांनी म्हटलंय। मावळचे आमदार सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी MIDCच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली। त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह। आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची 21 प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहेत। पूर्ण 50 झाली काय मी पत्रकार परिषदेत एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही, काय कारवाई करतो सांगितलेलं नाही। संजय राऊत यांना व्यावहारिक किती माहिती आहे हे मला माहित नाही, परंतु संजय राऊत यांनी जी काही माहिती आपल्याकडे दिली किंवा जे काही आरोप केले आहेत ते आरोप करत असताना कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी आरोप केले आहेत। मी संजय राऊतांना सांगू इच्छितो, जर आपल्याकडे अशी कुठल्याही प्रकारची माहिती असेल, मला शासकीय कुठल्या नोटिसा आल्या असतील किंवा जर माझी कुठली चौकशी सुरू असेल तर त्याची मला त्यांनी माहिती द्यावी, त्याचे पुरावे द्यावे। जोपर्यंत हे स्वतः लेखी कुठले पुरावे देत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार नाही।